नाशिक शहरात मोटरसायकल चोरी आणि चेन स्नॅचिंगच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी सर्व पोलीस ठाण्यांना स्टॉप अँड सर्च, नाकाबंदी, टवाळखोरांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एक मोठी कारवाई करत चोरीच्या तब्बल 9 मोटरसायकली जप्त करण्यात यश मिळवलंय। दिनांक 3 सप्टेंबर रोजी उपनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा 381 तपासानुसार पोलीस हवालदार संदीप पवार व गुन्हे शोध पथकाने गुप्त माहितीच्या आधारे वडनेर परिसरातून एका इसमाला ताब्यात घेतले। चौकशीत हा इसम प्रत्यक्षात विधी संघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाले। त्याच्या ताब्यातून चोरीची मोटरसायकल जप्त करण्यात आली। पुढील चौकशीत या बालकाने कबुली दिली आहे की त्याने आपल्या चुलत्यासह सलीम हुसेन पठाण राहणार गोंदे अनेक मोटरसायकली चोरी केल्यात। चोरी केलेल्या काही मोटरसायकली विक्रीस काढल्या असून काही साठवून ठेवल्याची माहितीही त्याने दिली आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ धाड टाकून 9 मोटरसायकली जप्त केल्यात। मात्र मुख्य आरोपी सलीम हुसेन पठाण फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। ही कारवाई उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार संदीप पवार, जयंत शिंदे, गौरव गवळी, अनिल शिंदे, प्रशांत देवरे, पंकज करपे, सूरज गवळी, संदेश रघतवान व सुनील गायकवाड यांच्या पथकाने केली आहे। या कारवाईमुळे नाशिक शहर व ग्रामीण भागातील अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास उपनगर पोलीस करीत आहेत। नाशिक पोलीस आयुक्तालयाअंतर्गत उपनगर पोलीस स्टेशनचे आमचे PI शिरसाट साहेब आणि त्यांच्या अंतर्गत DB टीमनं एक चांगली कामगिरी केलेली आहे, ज्याच्यामध्ये मोटरसायकल चोरी करणारी गँगच म्हणता येईल, कारण त्याच्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि त्याचा चुलता एक आहे, असे 2 त्याच्यात आरोपी आहेत आणि त्यांच्याकडून एकूण 9 मोटरसायकल्स त्या ठिकाणी रिकवर करण्यात आलेले आहेत। सदरचा जो यातला विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्याच्या जो चुलता आहे तो चुलता त्याच्याकरवी या चोऱ्या करायचा। याच्यामधल्या अद्याप तो आपल्या 4 मोटरसायकल जे आहेत त्याच्या संदर्भात गुन्हे जे आहेत ते नाशिक आयुक्तालयाअंतर्गत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल आहेत, ज्यामधला उपनगरला एक आहे, इंदिरानगरला एक आहे आणि उर्वरित अजून 5 मोटरसायकलच्या बाबतीत नेमके कुठे गुन्हे दाखल आहेत किंवा त्या संदर्भात काय आहे त्याची पुढची कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत। मात्र सदरची चांगली कामगिरी केल्याबद्दल आमचे PI शिरसाट साहेब, आमचे DBचे PSI आणि त्यांची सर्व टीम आणि विशेषतः ही जी इन्फॉर्मेशन ज्यांना मिळाली ते आमचे पोलीस कॉन्स्टेबल जयंत शिंदे यांचं देखील आम्ही त्या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक देखील करतो आणि त्यांना व्यवस्थित रिवॉर्ड देखील त्या ठिकाणी देण्यात येईल। थँक्यू। चुलत्याचं नाव काय? त्याचं नाव आहे सलीम हुसेन पठाण, पण तो अजून काय आहे की तो अरेस्ट व्हायचा आहे।